माझा शरीर फ्रीज सारखा होता आणि आत्मा जी आहे ती त्या ज्वेलरी सारखी होती. तर तिला तिच्या इथं घुसमट व्हायला लागली ना की मी ज्वेलरी बॉक्स असून फ्रीजमध्ये काय करतेय. एखादी वस्तू आहे, अर्थात हा बॉक्स आहे लाकडाचा आणि याच्यामध्ये तुम्ही भाज्या ठेवता का. हा ज्वेलरी बॉक्स आहे, ज्वेलरी बॉक्समध्ये भाज्या ठेवणार का नाही, किंवा फ्रीजमध्ये ज्वेलरी ठेवणार का नाही. तर माझा शरीर फ्रीज सारखा होता आणि आत्मा जी आहे ती त्या ज्वेलरी सारखी होती. तर तिला तिच्या इथं घुसमट व्हायला लागली ना की मी ज्वेलरी बॉक्स असून फ्रीजमध्ये काय करतेय. लक्षात येतंय का. मग निसर्गाचा विरोध कसा, ते ऑलरेडी निसर्गाने चुकीचं मला पाठवलंय, मग त्यानं चेंज करायला पाहिजे होतं ना. माझा जन्म ॲक्च्युली याच्यामध्ये मेडिकली रित्या काय होतं, जेव्हा एक्स आणि वाय फॅक्टर यामध्ये जेव्हा एक्स फॅक्टर किंवा वाय फॅक्टर हार्मोनल जेव्हा प्रॉब्लेम्स तयार होतात, तेव्हा जेव्हा बाळाचा जन्म आईच्या गर्भामध्ये व्हायला सुरू होतो, तेव्हा जेव्हा तयार होतो ते त्या तयारीच्या प्रोसेसमध्ये हार्मोन्स महिलाच्या असून कदाचित तिथं एक्स फॅक्टर किंवा दुसऱ्या फॅक्टरनी प्रॉब्लेम केलं तर ते शरीर पुरुषाचं तयार होतं आणि मन हार्मोन्स स्त्रियांच्या तयार होतात. मग ते प्रॉब्लेम निसर्गानेच आम्हाला दिले, तर आम्हाला बदलण्याचा अधिकार आहे, विरोध नाही जात आहे आम्ही. का, कारण मलाही जगण्याचा शेवटी अधिकार आहे. तर मलाही माझ्या, आम्ही जसं आता तुम्हाला उदाहरण दिले, ज्वेलरीला फ्रीजमध्ये ठेवता येत नाही आणि भाज्यांना कपाटात ठेवता येत नाही, तसं आमची घुसमट झालेली, आम्ही बदललोय. मग त्याला दुरुस्त करायला पाहिजे, जे चुकलंय ते बदलायला पाहिजे, म्हणून आम्ही बदलतोय.